भाजपनं सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाताना देवेंद्र फडणवीस सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे। अल्पमतातलं सरकार टिकवण्यासाठी भाजपनं नेमकी काय व्यूहरचना आखली आहे, पाहूयात एक विशेष रिपोर्ट। राज्याच्या इतिहासात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री होत असल्यानं पक्षामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्तीही पक्षाने केली आहे। आता तयारी सुरू आहे ती जंगी शपथविधी सोहळ्याची। हा सोहळा आटोपला की भाजपला विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या कसोटीला सामोरं जावं लागणार आहे। विधानसभेत 288 आमदार असले तरी भाजप आमदार गोविंद राठोड यांच्या निधनामुळे संख्याबळ 287 झालंय। बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारला 144 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे। भाजपकडे 122 आमदारांचं संख्याबळ आहे। याशिवाय 7 अपक्ष आमदार आणि इतर लहान पक्षांचे 7 आमदार असे मिळून ही संख्या 136 वर जाते। बहुमतासाठी अजूनही 8 आमदारांची भाजपला आवश्यकता आहे। मात्र तरीही बहुमत सिद्ध करायला भाजपला कुठलीही अडचण येणार नाही। शिवसेनेबरोबर सुरू असलेली पाठिंब्यासाठीची चर्चा यशस्वी झाली तर भाजप सहज बहुमत सिद्ध करू शकतो। अन्यथा राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेचा फायदा भाजपला बहुमत सिद्ध करायला होणार आहे। कारण राष्ट्रवादीकडे 41 आमदार आहेत। हे आमदार विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तटस्थ किंवा गैरहजर राहणार आहेत। त्यामुळे 287 आमदारांमधून राष्ट्रवादीचे तटस्थ राहणारे 41 आमदार वगळले तर संख्या 246 वर खाली येते। त्यामुळे विश्वासदर्शक ठराव संमत करण्यासाठी 124 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे। भाजपचे स्वतःचे 122 आणि इतर मिळून 136चं संख्याबळ असल्यामुळे विश्वासदर्शक ठराव संमत करायला भाजपला अडचण येणार नाही। दरम्यान सरकार चालवण्यासाठी राष्ट्रवादीच्या या कुबड्या भाजपला कायमस्वरूपी नकोत। कारण कधीही सरकार पाडण्याची धमकी देऊन राष्ट्रवादी ब्लॅकमेल करू शकते अथवा राष्ट्रवादी विरोधातील काही मंत्र्यांवरील कारवाई थांबवण्यासाठी दबाव टाकू शकते अशी भीती भाजपला वाटते। त्यामुळे भाजपनं अजून 10 आमदार जमा करण्याची रणनीती आखली आहे। त्यानुसार शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील 10 आमदार फोडण्याच्या हालचाली सुरू होणार आहेत। सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर या रणनीतीवर काम केलं जाण्याची शक्यता आहे। सत्तेच्या जवळ राहणं किंवा सत्तेत सहभागी होणं कुठल्या आमदारांना आवडणार नाही। त्यामुळेच भाजपने इतर पक्षातील असे सत्तेची आस असणारे आमदार घेरून ठेवलेत। या आमदारांना फोडायचं, त्यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा आणि पुन्हा भाजपच्या तिकिटावर निवडून आणायचं अशी रणनीती भाजपने आखली आहे। ही रणनीती यशस्वी झाली तर पुढील 5 वर्ष भाजपच्या सरकारला कुठलाही धोका असणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सावंत, दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।